चला तर आज आपण सहज सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळेत बनणारी गोष्ट ती म्हणजे खिचडी आज कशी बनवता येईल जाणून घेऊया। सर्वप्रथम तेल घेणार, तेलामध्ये फोडणीसाठी जिरं आणि मोहरी तेलामध्ये परतून घेणार। त्यानंतर त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकणार। लसणाची पेस्ट टाकल्यानंतर ते व्यवस्थित लसणाला तडतडू देणार। त्यानंतर कांदा व्यवस्थित आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित टाकून त्याला व्यवस्थित परतून घेणार। कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित त्याला कुकरमध्ये परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खिचडीला शेंगदाणे ॲड करणार। त्यानंतर शेंगदाणे ॲड केल्यानंतर त्याला पुन्हा व्यवस्थित परतून घेणार आणि त्यानंतर खिचडीला सर्वात महत्त्वाचा घटक किंवा सर्वात महत्त्वाचा चविष्ट चव येण्यासाठी जो पदार्थ टाकतो म्हणजे कढीपत्ता। कढीपत्ता टाकल्यानंतर खिचडीला आपण व्यवस्थित परतून घेऊयात। खिचडीला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता चवीप्रमाणे मसाला टाकून घ्या। त्यानंतर हळद ॲड करून व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तांदूळ त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे। तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला परतून घेऊन आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचे। त्यानंतर त्याला छान दिसण्यासाठी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची। त्याच्याने कोथिंबीरने चवही खूप छान येते आणि मग त्यानंतर 10 ते 15 मिनटं 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपली खिचडी रेडी आहे। तर सर्वांना खिचडी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। थँक्यू।